नमस्कार मित्रमैत्रिणींनो, होम क्वीन्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। बघू शकता आजची संडे स्पेशल रेसिपी आहे चिकनचं कालवण। आता ही रेसिपी जी बनवते आहे मी नवीन कढईमध्ये बनवते आहे। ही कढई मी घेतलेली आहे डीमार्टमधून। मला खूप आवडली होती ही कढई म्हणून मी घेतली आणि त्याचं उद्घाटन करते आहे चिकनच्या कालवणापासून। तर चिकनचं कालवण करण्यासाठी पहिले तर चिकन मी फोडणीला दिलेलं आहे। फोडणीला देण्यासाठी त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा, तेजपत्ता, थोडे खडे मसाले। आता खडे मसाल्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे काय असतात ते आपले। त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे दालचिनी, थोडी लवंग, थोडे काळे मिरे, 2 वेलच्या। तर अशा प्रकारे मी ते मस्तपैकी परतवून घेतलेला आहे। टोमॅटो टाकलेला आहे, चिकन टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलेलं आहे। हे चिकन खूप छानपैकी परतवून घेतलेलं आहे। कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि थोडं दही टाकलेलं आहे आणि आपला मिक्स मसाला टाकलेला आहे। त्याचबरोबर हळद टाकलेली आहे आणि हे सगळे मिश्रण मी याच्यामध्ये चिकनमध्ये एकजीव केलेलं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत चिकनला मी हे मस्तपैकी परतवत आहे। तर करायचं आहे चिकनचा मला रस्सा। तर रश्श्यासाठी वाटप तयार केलेलं आहे। वाटपामध्ये घेतलेले आहेत 3 मोठे कांदे, त्यांना मस्तपैकी उभे कापून त्यांना लालसर फ्राय केलेले आहेत। त्याचबरोबर सुकं खोबरं आणि सुकं खोबरंसुद्धा फ्राय केलेलं आहे। तसेच त्याच्याबरोबर लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची हे सगळं एकत्र पेस्ट करून मी याच्यामध्ये घातलेलं आहे त्या चिकनमध्ये आणि त्याच्यामध्ये। तर बघू शकता कालवणाला मस्तपैकी कड आलेला आहे आणि मस्त कालवण शिजलेलं आहे आणि त्याच्यावर तरीसुद्धा आलेली आहे। हे कालवण खूप खूप टेस्टी झालेलं आहे आणि बघा गिरीकची मज्जा बघा, त्याच्या ताईनी त्याला ना खाऊ आणलेलं आहे। आता बघा गिरीक काय खातोयस तू बेटा? आईस्क्रीम मम्मा। अरे बाप रे गिरीक, तू दुपारपासून किती आईस्क्रीम खाल्ली आहेस गिरीक? अरे काय झालं, दीदीने आणली आहे ना एवढी। हां दीदीने आणली आहे ना, आज तेजू दीदी आलेली ना तुझी। मग तेजू दीदीने मस्त आईस्क्रीम आणली, ती खातोयस काय? मग सारखी सारखीच खायची ना बेटा, दुपारची गरम झालं ना, आपल्याला गरम होतं तेव्हा खायची। तू आताच काय खाऊन टाकतोयस रे? काय आता मी तुम्हाला काय तर दाखवतो। दाखव काय काय आणले? अच्छा, एक तरी ही काहीच बघा याच्या दीदीने आईस्क्रीम कोणती कोणती आणली आहे ती। एक ही मँगो आहे। मँगो आहे का चॉकलेट आहे? मँगो ही मँगो। अच्छा अच्छा। त्या ही कॉफी सारखी टेस्ट करते पण चॉकलेट आहे। अच्छा, मग ती दोन्ही मिक्स मॅच करून खातोयस की काय आईस्क्रीम? मज्जा येते आईस्क्रीम खायला? बघा असं खायचं। ओके, अर्धा पीस मँगोचा, अर्धा पीस चॉकलेटचा हां मिळवायचा असं खायचं आणि वाव, है ना? मज्जा येते आईस्क्रीम खायला। हां. जास्त खाऊ नको बेटा। पण मँगोची आईस्क्रीम जरा जास्त थंडी वाटते। अच्छा, छान एकदम टेस्टी लागते ना आईस्क्रीम खायला। मला चॉकलेटपेक्षा मँगो जास्त आवडतो। हां ठीक आहे चालेल, खा मग, पण जास्त खाऊ नको का? पण गाईस मला काय तर सांगायचं आहे। बोल। माझी दीदी पण आता खात होती, तिने लगेच ठेवलं व्हिडिओ चालू झाला। छान आहे ती दीदी। ठीक आहे चालेल, खा पण जास्त खाऊ नको। ओके ओके। एक तुम्हाला एकदम क्यूट सीन देतो, थांबा थांबा, द्या। तुमच्या काय? तोंडात पण पाणी येईल। वाव, टेस्टी। स्लोमो मध्ये खातोयस? स्लोमो मध्ये खातोयस का? तोंड कसं हलवतोयस तू? वाव, टेस्टी। वाव, आता बस झालं बस झालं, तर खा खा तू खा। थांबा सगळ्यांना सांग आईस्क्रीम खायला या म्हणून। हे का? हां सगळ्यांनी आईस्क्रीम खायला या। थांबा काय? या सगळ्यांनी आईस्क्रीम। थँक्यू। तुमची आईस्क्रीम मी ना खाल्ली आहे बघा। हां, तर बघितलीत मित्रमैत्रिणींनो गिरीकची मस्तपैकी आईस्क्रीमची पार्टी। गिरीक आता अशा खूपच खेळतोय हॉलिडेजमध्ये, त्याच्यामुळे तो खूप बारीक दिसतोय तुम्हाला। आता होईल स्कूल झालं की तो बरोबर रिकवर होईल। आणि आता आपल्या चिकनकडे वळूया। चिकनचा फायनल लुक बघू शकता तुम्ही। कोथिंबीर मस्तपैकी वरती गार्निशिंग केलेली आहे मी चिकनच्या वरती आणि मस्त कड आलेला आहे आणि चिकन तर फारच टेस्टी झालं होतं।
तर मित्रांनो, कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.